मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या न्यू व्लॉगमध्ये. आणि आज आपण खूप दिवसांनी परत एकदा ट्रेकसाठी चाललो आहे. आज एक नवीन ठिकाणी म्हणजे पहिल्यांदाच सरसगडावरती चाललो आहे आम्ही ट्रेकिंगसाठी. आता इथून जवळपास 110 किलोमीटर आहे माझ्या घरापासून, म्हणजे पुण्यातून 110 किलोमीटर आहे सरसगड. तो लोकेटेड आहे पाली, रायगड डिस्ट्रिक्टमध्ये. इथं आता आम्हाला जायचं आहे तामिनी घाटातून आणि आत्ता सकाळचे 4:30 वाजलेत आणि पूर्ण अंधारच आहे. तामिनी घाटात मजा येईल रात्रीची गाडी ड्राईव्ह करायला. माझी गाडी घेऊन जाणार आहे आणि मी आज बघूया आता तुम्हाला पुढची कोण कोण मंडळी आमच्यासोबत जॉईन होत आहेत ते मी तुम्हाला दाखवतो. आणि तशी हा प्लॅन खूप काय बोलतात त्याला, गडबडीत बनला आहे एकदम. आणि त्यामुळं काय तयारी अशी केली नाही आहे, नीट माहिती वगैरे. तर आपण जाऊन बघूया आता गडावरती नक्की काय काय आपल्याला बघायला भेटतं. ते सगळं मी तुम्हाला पुढे व्लॉगमध्ये दाखवेलच. तर चला आता निघूया, कारण उशीर झाला आहे. 4:30 इथंच वाजलेत. 4:30 वाजता निघायचं होतं आम्हाला. तर जाऊया, चला तुम्हाला पुढची मंडळी कोण कोण येतील ती दाखवतो. बरोबर 8:15 वाजता आम्ही गडाच्या पायथ्याशी गाडी लावली आहे आणि आता ट्रेकला चालू केलं आहे. इथून गड तसा छोटा वाटतोय, पण आता बघूया ट्रेकवरनं कळेल आता पुढे जाऊन कसं काय आहे, किती वेळ लागतोय. आता 8:15ला चालू केला ट्रेक. इथे बघा हाय किल्ला आणि ही आमची आजची 4 मंडळी. 4 म्हणजे मी धरून 4. हा इकडं सूर्योदय तर आम्ही तामिनीमध्ये होतो तेव्हा चालता. 7 वाजता तामिनीत आम्ही उतरलो होतो, तामिनी म्हणजे. आणि तिथे जरा स्टॉप घेतला होता. आता दम लागायला लागलाय. 15च मिनटं झाली असतील, जरा 10-15 मिनटं ट्रेक चालू आहे. वाट लागली आमची लगेच. आता जास्त मोठा नाही आहे किल्ला आणि ट्रेक पण एवढा मोठा नाही आहे. जवळ दिसायला लागला आता किल्ला. चला जाऊयात पटपट. हां अजून 8:30 पण नाही वाजले. 8:15ला ट्रेक चालू केला होता आणि आम्ही किल्ल्याच्या लय जवळ आलो आहे. हे बघा इथेच आहे. आणि जरा दम तर लागला आहे, कारण 2.5 ते 3 तास पुण्यावरनं गाडी चालवत आलो आहे. त्यामुळे ते बसून बसून पाय दुखायला लागलेत खूप, आणि त्यामुळे मग जरा चालताना त्रास होतोय. आमची 3 मंडळी चाललेली आहेत आणि नॉनस्टॉप आम्ही चाललो आहे, म्हणजे अजून ब्रेक घेतला नाही आहे. जरा जाऊया, बघूया अजून किती आहे आणि चालतच राहू. बघू, ब्रेक घ्यायचा असेल तर थांबू थोडा वेळ आणि जाऊ मग परत. आणि अशा तऱ्हेने पहिला ब्रेक घेतला जाहीद भाऊंनी. जिरले पाय, ते गाडीवर बसून दुखायला लागलेत, नाहीतर एवढं दुखलं नसतं. थोडंसंच राहिलं आहे. आता जाऊया पटकन. नेहमीप्रमाणे जसा प्रत्येक किल्ल्यावरती आम्हाला सवंगडी भेटतो, तसा सरसगडवरती पण सवंगडी भेटला आहे. आम्ही ट्रेक चालू केल्यापासून आमच्यासोबत येतो आहे चालत चालत मागं मागं. आता 8:45 झालेत. जवळपास अर्धा तास झाला असेल आणि किल्ल्याच्या जवळ आलेलं आहे. हो का, इथे किल्ला आहे.
थोडासाच राहिला आता, चढ राहिला आता मेन गोष्टी. म्हणजे तिथं पायऱ्या आहेत का कसं माहीत नाही, ते जाऊन आता बघूया. मेन चढ राहिला आता, चला. आणि अशा तऱ्हेने चौथ्यांदा जाहीद भाऊ खाली बसलेत. हा बघा गडाच्या वरनं व्ह्यू. आता थोडासाच राहिला आहे किल्ला. ती मध्ये तुम्हाला गॅप दिसते ना, त्या गॅपमधनं पायऱ्यात मला वाटते. आणि मग तसंच वरती चढायचं आहे. आता थोडंसंच राहिलं आहे, जाऊया पटकन. इथून व्ह्यू खूप भारी येते. पूर्ण असं धुकं घनदाट असं पडलं आहे. आणि सरसगडावरून पण काही किल्ले दिसतात. ते किल्ले आपल्याला वरती जाऊन बघूया, शोधूया. दिसत असतील तर मी तुम्हाला नक्की दाखवेनच. हे बघा, इथून आता पायऱ्यांची सुरुवात होते. ह्या कातळकोरी पायऱ्या. आता त्या भेगेच्या इथून जायचे वरती. आपण आता कातळकोरी पायऱ्यांच्या मधून जातो. इथे कोरल्यात मस्त. आणि आता ही जरा दम लागायला लागला, कारण पूर्ण ही अशी खडी चढाई होती, त्यामुळं जरा दम लागायला लागला. आता पोचू 10 मिनटात. आणि तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का, मी आत्ता व्हिडिओ चेक केला जरा, तर माझं तोंड सुजलं आहे. म्हणजे रात्रीची झोप तर झालीच नाही आहे. आता ते कशामुळे सुजलं माहीत नाही, पण रात्रीपासूनच सुजलं आहे. आणि आता वातावरण एवढं क्लिअर नाही आहे की इथून किल्ले दिसतील कुठले, कारण पूर्ण असं दूषित काय म्हणतात त्याला, धुकं असं वातावरण आहे पूर्ण. बघूया दिसले कुठले किल्ले तर दाखवेनच तुम्हाला मी. गडाच्या वर आल्यावर सर्वप्रथम तुम्हाला कातळकोरी गुहा दिसते. माहीत आहे लगेच किल्ल्याच्या वरती आल्यावरतीच आहे. आता जरा आम्ही आतमध्ये जाऊन बघून येतो काय आहे. शिवाला सांगायची गरज नाही, त्या आधीच आतमध्ये जातोय. खाली वाकून जायला फ्लॅश. चल भाई चल, हो पुढं. हे बघा एवढीच आहे. हे बघा हनुमानाचं नाव दिलंय. आणि इथं संपते का रे? एवढीच आहे. हनुमान संपते रस्ता बघा, रस्ता. या 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 हळू या. ये पुढे ये. ए दुसरा माणूस येऊ दे. ये अरे मी आता काय नाही, एवढीच आहे, छोटीशीच आहे. आणि आता काय एक्सप्लोर करायचं होतं म्हणून आम्ही आलो आतमध्ये. तर तुम्ही थोडी काळजी घेऊन या जर आलात तर. आमच्याकडे लाईट पण नाही आहे नीट, सूर्यप्रकाशाने जेवढं दिसतं तेवढंच बघतोय आम्ही. आता काय बाहेर जाऊया. काय बघा, गुडघ्या एवढ्या पायऱ्या आहेत, प्रॉपर गुडघ्या एवढ्या. एक पायरी चढायला दम लागतो. आता पूर्ण कातळकोरीव पायऱ्या आहेत. हे बघा खाली, इथून आलो आम्ही आत्ता आणि वरती चाललो आहे. एवढ्या मोठ्या पायऱ्या त्यामुळे जरा अजून जास्त दम लागतोय. इथे रस्सी पण आहे बघा पकडायला, त्यामुळे तुमच्या सेफ्टीसाठी. आणि आता इथे दरवाजा आलाच आहे. आता जाऊया वरती, दरवाजा बघूया. आणि
मोठ्या मोठ्या पायऱ्यांमुळे जास्त दम लागतोय वरती चढायला. इतर झोपणार आहे मित्रांनो. काय बोललास परत बोल. एक झोप काढणार आहे. काय नाहीये. खूप खूप पाय दुखायला लागले. ते सकाळी नाश्ता केला ना पोह्यांचा, त्यामुळे पोटात कसतरीच व्हायला लागलं आमच्या सगळ्यांच्याच. त्यावरनं काय नाहीये इथं काय. असं काहीतरी व्हायचं. जा बघू जा. त्याला काय दिसतं तिथं त्यालाच माहिती. शोधायला चाललंय. तुम्ही हे ट्राय करू नका. त्याला तिथं काय त्याला दिसलंय त्यालाच माहिती. शोधतोय आता तिथं जाऊन. येऊ दे काहीतरी बाहेर. जाण्यासारखं नाही पण जंगली पडलं. नाही जा ना. जाऊ शकत नाही. जा ना. ऐका नाही. थोडं जाऊ शकतो. जा ना. बाकी सगळे एक्स्ट्रा आहे. थोडी हाईट एक्स्ट्रा असते तर चांगलं झालं असतं. चला. अशा तऱ्हेने आपण फायनली गडाच्या पहिल्या दरवाजाच्या इथं आलोय. पाली दरवाजाच्या इथे. हा बघा दरवाजा बंद आहे का रे? नाही ना. छोटासा. हे बघा ही पूर्ण खिंड आहे आणि तिथून पायऱ्या आहेत. आणि महाराजांच्या प्रत्येक किल्ल्यावरती तुम्हाला जी गोमुख दरवाजाची पद्धत दिसते ती पण या किल्ल्यावर पण ती पद्धत आहे. छोटाच दरवाजा आहे. मस्त. आता जाऊया आतमध्ये. चला. हे बघा दरवाजातून आतमध्ये आल्यावरती लगेच सुरक्षा चौकी म्हणजे देवडी आहे इथे, जिथे मावळे सुरक्षेसाठी बसायचे. मोठी आहे खूप. हे बघा इथून एवढी. आणि त्या पाली दरवाजा. आता आपण इथून वरती जाऊया टॉपला. बघूया अजून काय. शिवाजीच्या हाईट एवढी आहे. शिवाजीची हाईट किती? 4 फूट. 4 फूट. छान आहे आणि मोठी देवडी आहे. नाही तर बाकीच्या किल्ल्यांवरती असे छोटे छोटे थोडे थोडे भाग असतात. ते खूप मोठी की देवडी आहे. आता अजून वरती जाऊन बघूया आपल्याला काय काय पाहायला मिळतंय. तुम्ही दरवाजातून वरती आल्यावरती तुमच्या उजव्या बाजूला पहिला तुम्हाला बुरुज लागतो, तो झेंडा बुरुज. इथे नाव दिलं आहे झेंडा बुरुज. बघा हा एवढा असा इथून चालू होतो बुरुज आहे इथे. आणि इथे आपला भगवा आणि हा झेंडा बुरुज. इथे बघा इथे काही पुरातन वाड्याचे अवशेष आहेत. इथून एवढं असू शकतात. आणि इथे लगेच पाण्याचं टाकं आहे. हे बघा पहिलं गडावरती आम्हाला पाण्याचं टाकं भेटलं आहे पहिलं. आता अजून पुढे पुढे जाऊन एक्सप्लोर करूयात. आता मी कदाचित तुम्हाला काळा दिसत असेल मे बी, कारण ऊन माझ्या मागून आहे त्यामुळे. तर बघूया अजून काय काय आम्हाला बघायला भेटतं आहे. अजून बाले किल्ल्यावरती पण जायचं आहे. त्याची वाट तिकडनं आहे पलीकडून. आधी इकडची बाजू एक्सप्लोर करतो आणि मग तिकडे जातो. आम्ही आता तुम्हाला जो मी बुरुज दाखवला होता त्या बुरुजाच्या इथून डाव्या बाजूने आम्ही पुढे पुढे आलो. तर आम्हाला इथे पुरातन वाड्याचे अवशेष परत भेटलेत. पूर्ण एंडपर्यंत यायचं तिथून तुम्हाला दिसतीलच. इथे परत आपला भगवा लागला आहे. आणि इथे कोण रात्रीच्या स्टेला होत्या असेल त्यांचा टेंट पण आहे. आता अजून पुढे जाऊन बघूया अजून काय काय आहे. खूप काही गोष्टी दिसतात. मला वाटतं अजून तिकडं पलीकडे एक दुसरा दरवाजा आहे. कारण तुम्ही जेव्हा मॅपनी येता ना तेव्हा तिकडच्या दरवाजानी मॅप दाखवतो. तर आपण जाऊन बघूया. इथं आता सापडला आहे दिंडी दरवाजा क्रमांक 2. कारण इथून अजून एक खाली बुरुज आहे. तर आता खाली बुरुज जाऊन बघूया. बघा दरवाजा छोटासा.
मला वाटतं हा दरवाजा आत्ताच कुठल्या तरी ते एक संस्थेनं शोधून काढलाय. आता त्या संस्थेचं नाव तर माहीत नाही आम्हाला, त्यामुळे हा बघा एवढाच. इथून पहिला हा काय बोलतात त्याला, मातीच्या ढिगाऱ्याखाली एकदम दडलेला. तर संस्थेच्या लोकांनी इथे शोधून काढलाय वाटतं. आणि इथून खाली इकडच्या बाजूला खाली अजून एक बुरुज आहे. तो आता तो बुरुज जाऊन बघूया आपण. हा बघा चिलकती बुरुज क्रमांक 2. इथं पण आहे दरवाजा. इथून तिकडे एक आहे बुरुज आहे. इथे पण पायऱ्या दिसतात वरनं खाली आल्यात. आता आम्ही दुसऱ्या इथनं आलो. हा बघा इकडे गडाचा मेन दरवाजा, मुख्य दरवाजा, प्रवेशद्वार. इकडनं जी तुम्हाला मग कशी सांगितली ती मॅपने जी वाट दाखवते ती इकडनं अशी वाट येते बघा. इथून वरती जाते अशी इकडून. आता ती संवर्धनाची लोक आहेत तिथे, ती काम करत आहेत आणि आम्ही इथं एक्सप्लोअर करतो आहे. शिवाजी गेला आहे खाली, नक्की काय आहे बघायला. आपण पण जाऊयात. दाखवते ना संवर्धनाचं काम हे बघा चालू आहे. अजून एक दिंडी दरवाजा इथून खाली. आणि इथं हा उत्तर बुरुज म्हणजे उत्तरेकडचा बुरुज. हा पण खूप मोठा बुरुज आहे. आणि इकडे पाण्याचं टाकं पण आहे अजून एक. 3 ते 4 पाण्याचे टाके भेटले आम्हाला आत्तापर्यंत. आणि तिकडे पलीकडे जो प्रवेशद्वार आहे तिथे गडाच्या संवर्धनाचं काम चालू आहे. तर आपण खाली या उत्तर बुरुजाच्या इथून खाली उतरू, तिथे काय काय आहे ते बघूया. चला. ते दिंडी दरवाज्यातनं खाली आल्यावर हे बघा इथे चंद्रकोर पाण्याचं टाकं आहे. कारण ह्याचा या पाण्याच्या टाक्याचा आकार एकदम चंद्रकोरीसारखा आहे. इकडून असा गोल अर्धचंद्र, त्यामुळे त्याचं नाव चंद्रकोर टाका असं दिलं असू शकतं. ते हा कुठला बुरुज आहे? हा चिलकती बुरुज क्रमांक 1 आहे इथे. आणि हा दुसरा इथे बुरुज आहे, उत्तर बुरुज, जो आपण बघितला. आणि इकडे पलीकडे पण काहीतरी आहे, पण ते काय आहे नक्की समजत नाही आहे तिकडच्या बाजूला. पण तिथे पण क्लाइम्बिंग करण्यासारखी जागा आहे. लोक जात पण असतील क्लाइम्बिंग करायला. आमच्याकडे ते आता उपकरणं नाही आहेत आमच्याकडे सध्या, त्यामुळे आम्ही ती करू शकत नाही. तरी आम्ही आज तरी खूप एक्सप्लोअर केलं आहे. म्हणजे पूर्ण अर्धा किल्ला असं गोल फिरून आलो असेल. आणि आम्हाला खूप काय भेटतं आहे बघायला छान छान. कारण सगळ्या गोष्टी अशा दडलेल्याच आहेत, तुटलेल्या आहेत काळाप्रमाणे. आपण बघूयात अजून जाऊन, अजून पुढे काय भेटतं आहे. गडावरचं पहिलं शौच खूप आम्हाला भेटलं इथे. हे बघा इथे पाय ठेवण्याची जागा आणि खाली तिथून जे जाईल मळ त्याची जागा पण केलेली आहे. पहिलं शौचकूप आहे. एकदम बुरुजाच्या कडेलाच असे शौचकूप असतात, ज्यांनी त्याला व्हेंटिलेशन भेटेल प्रॉपर जाण्यासाठीचं. आणि आता आम्हाला तिकडे अजून एक दरवाजा भेटला आहे, तो दरवाजा पण बघूया. आमचे जाहीद भाऊ तर काय वरनं खाली येत नाही आहेत, ते वरनंच एक्सप्लोअर करतायत. आलोच आम्ही आता तिकडनं परत असं वरती फिरू आणि बघूया. ते बघा अजून एक पाण्याचं टाकं भेटलं आहे. हे आत्ता साफ केले, संवर्धन केले असं तुम्ही म्हणू शकता. कारण इथं पाणी नाही आहे. आणि इथे एक आम्हाला गुप्त दरवाजा भेटला, चोर दरवाजा भेटला. त्या चोर दरवाजाने आम्ही परत वरती जातो. ते बघा शिवाजी तिकडे थांबला आहे, दाखवतो. तेवढं मोठं पाण्याचं टाकं आहे तिकडे. म्हणजे गडावरती पाण्याचा साठा एवढा होऊ शकतो की एकदा पावसाळ्यात तुम्ही पाणी भरलं तर पण परत पूर्ण वर्षभर पाण्याची गरज भासणार नाही, एवढा पाण्याचा साठा या किल्ल्यावर होऊ शकतो. कारण 4 ते 5 पाण्याचे टाके आम्हाला भेटलेत, ते पण मोठे. आता आपण इथून गुप्त दरवाजाने वरती जाऊया.
तुम्हाला आता गुप्त दरवाजा दाखव. गुप्त दरवाजा. शिवा जरा तिथं थांब आणि त्याची हाईट दाखव. शिवाच्या कमरे एवढीच हाईट आहे गुप्त दरवाजाची. चोर दरवाजा, प्रॉपर चोर दरवाजा वाटतंय. आता इथून आम्ही इथून जाऊ का ते खूप मोठी गोष्ट आहे. बघूया, जाऊया. थांब थांब अरे केवढंच आहे. बसून जायचं मग तू. जातो आता कसं तरी. थांब थांब. इथं आहे हाईट. इथं आहे हाईट पूर्ण. यार थांब, याच तुला कट करायला लागणार. ये ना. इथं घुसायचा रस्ता तेवढा छोटा आहे, पण इथं हाईट पुरेल तुमची. हे अख्खा उभं राहते पूर्ण. पूर्ण उभं राहू शकतो. कठीण आहे थोडं आतमध्ये यायला. आता बाहेर जाऊया इथून. तुम्हाला जो मी दरवाजा सांगितला होता, जो आता खोदकामानंतर सापडला आहे, तो हा इथला गुप्त दरवाजा आहे. हे बघा इथे. आत्ता आम्ही जेथून आलो तिथे त्याच्यासमोरच कातळकोरी खोली आहे. ती आता कातळकोरी खोली बघूया. हे बघा, तर कातळकोरी खोली बघूया तिथे काय काय आहे. रूम सारखी रूम प्रॉपर. हे बघा पूर्ण कातळकोरी खोली आहे. आता अजून तिकडे पलीकडच्या बाजूला पण आहे. आमचं जाहीद गेलो आता तिकडे बघायला. आता आम्ही जाऊन बघतो. हे बघा इथे आहेत, जास्त आहेत इथे कातळकोरी खोल्या. प्रॉपर एकदम. इकडं पण आहेत काही. इकडे 2-3 खोल्या आहेत. इकडे ही एक खोली आहे. मग तेच ना, कातळकोरी रे कोरले. आमचा अर्धा किल्ला झालाच असेल बघून फिरून. आता अजून बघूया पुढे. आम्ही पुढे पुढे जात चाललो. जे जे दिसेल ते तुम्हाला मी दाखवत चाललो आहे. हे बघा इथून ह्या खोल्या तुम्ही जरा बघा केवढ्या मोठ्या. तिथून पायरी पण उतरायला. जे केवढ्या खोल्या त्या, केवढ्या. ते पण कातळात कोरलेल्या आहेत पूर्ण. अशीच सेम खोली या भिंतीच्या पण पलीकडच्या बाजूला पण आहे. सेम एवढीच अशी मोठी. काय कोरलंय बाई. याला म्हणतात खरं एक्सप्लोअर करणं. तर तुम्हाला असं आमचं हे एक्सप्लोअर करणं आवडत असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्याकडे अजून अशा एक्सप्लोअरच्या व्हिडिओ येत राहतील. चला आता इथून बाहेर जाऊया आणि बाकीच्या गोष्टी बघूया. शिवाजी दादा कधी ना सनस्क्रीन लावल्यावरती तो तुम्हाला पाकिस्तानचा कीपर माहिती का, तो या सीझन 2 करणारा तो दिसतोय. शिवा तोंड दाखवत नाही आता. लय भारी. एवढी सनस्क्रीन थोडीच लावायची असते, ती पूर्ण फेसला लावायची असते. पाहुणे सगळं बॉडी लोशन सारखं तापलंय. एकदा दाखव ना चेहरा. आम्ही आता ना फिरून फिरून परत बाले किल्ल्यावरती आलोय. जो बघायचा राहिला होता बाले किल्ला आमचा, तिथे आलोय बाले किल्ल्यावरती. आणि या किल्ल्यावरती जवळपास
12 ते 15 पाण्याचे टाकेच असतील, कारण अख्खं पूर्ण गोल फिरून आलो. पूर्ण गोलच्या गोल पाण्याचे टाकेत, नुसते पाण्याचे टाकेत. म्हणजे इथं पाण्याचा पुरवठा एवढा असेल या गडावरती मावळ्यांसाठी की सांगायला नको. कारण आम्ही मगाशी बघा या बुरुजावरती होतो आपण, जिथून आलो वरती. तो इकडे खाली पाली दरवाजा आहे आणि तिच्या वरती बरोबर ती बालेकिल्ला आहे. आणि इथे बघा, इथे पण पाण्याचं टाकं आहे परत. आणि इथे एक छोटंसं मंदिर शिल्प आहे इथे, ते पण मी तुम्हाला दाखवतो. हे बघा इथे. आणि आता इथून बालेकिल्ला बघून, म्हणजे आता पूर्ण किल्ला बघून झाला आहे आमचा. आणि आता इथून आम्ही परत खाली गड उतार होऊ थोड्या वेळात, कारण काय फोटो वगैरे काढायचे असतील तर ते काढू आणि परत गड उतार होऊया. आता आम्हाला ह्याच्यावरती जायचं होतं, तुम्हाला दिसत असले बघा ह्याच्यावरती. पण आता कसं जायचं काय, आम्हाला अख्खा रस्ता, म्हणजे आम्ही पूर्ण गड फिरलो गोल, आम्हाला काय रस्ता नाही भेटला. तर एवढाच असेल गड. तर तुम्ही कधी आलात सरसगडला तर नक्की या, म्हणजे कारण बघण्यासारख्या खूप गोष्टी आहेत इथे. अवशेष उरलेले आहेत, चांगल्या अवस्थेत पण आहेत, तुम्हाला बघायला आवडतील नक्की. आणि याचा ट्रेक पण एवढा काय अवघड नाही आहे की तुम्ही करू शकत नाही असा. एक तास खूप झाला, जे जास्त वयाचे असतील त्यांच्यासाठी 1.5-2 तास खूप आहे. चला आता आपण गड उतार होऊया. आता आम्ही गड उतरायला परत सुरुवात केली आहे. आणि किती वेळानंतर आता आम्हाला इथे लोक जी गड बघायला आली ती दिसायला लागलीत. म्हणजे आम्ही सकाळी आलो तेव्हा तर जास्त कोण नव्हतं, 4-5 मोजून माणसं होती. आणि आता किती वाजले, 10:30-11. 11:46. 12 वाजले, 11:45 झालेत. आणि आमचं किती 8:15ला आम्ही चालू केलं होतं आणि जवळपास 10:30 पर्यंत आमचा गड पूर्ण फिरून झाला होता. कमी केली फक्त थोडी. आणि आता आम्ही परत 11 वाजता गड उतरायला चालू केलं आहे. आता किती गड उतरायला जास्त वेळ लागणार नाही, अर्ध्या तासात आम्ही फटाफट त्यांना एक्सप्लोर करून दिलं सगळं. हो. कारण माझ्यासाठी हे खूप तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलंच असेल हा किती वेळा दिसला तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये, त्यावरनं तुम्ही समजू शकता. आता आमचा नेक्स्ट गड आहे सिंधुदुर्ग. आम्ही खडकवासल्यापासूनच पाण्यात जाणार आहे. बोटीची सोय झाली, एक्सप्लोर करत का. पहिला स्टॉप असलेला आमचा 500. चला आता गडाच्या डायरेक्ट पायथ्यालाच जाऊया आणि तिथेच चालू करतो ब्लॉग मी परत. आता आमचा गड उतरून फायनली झाला आहे. आणि इथे एका काकींच्या घरात आम्ही बसलो जातो, ते जरा लिंबू सरबत बनवून देत आहेत. काय एवढं भारी वाटते जरा बसून, आपले पाय दुखायला लागलेले सगळ्यांचेच. ते असं सूख भेटल्यासारखं होतं. तर इथे पाणी वगैरे पितो आणि नंतर परतीच्या प्रवासाला लागायचं आहे. परत ताम्हिणी घाटातून गाडी घेऊन जायचं आहे. एकतर आता गाडी चालवायची इच्छा उरली नाही आहे. आता बघूया, जाऊया. आधी पहिली भूक लागली खूप, बघू आधी पहिलं काहीतरी खायला घेऊया. आता लिंबू सरबत पितो आणि मग खाऊन घरी जातो. आता हा आपला ट्रेक इथेच संपला आहे. तर आपण विचारूया सगळ्यांना कसं वाटतंय. तुम्ही ट्रेक करून जायचा तर पहिला ट्रेक होता एवढ्या दिवसानंतर आमच्यासोबतचा. तुमच्यासोबत मी आलो, टाइम स्पेंड केला. ट्रेकची कशी मज्जा आली का तुला, ट्रेक करायचं ते सांग. सकाळी थोडीशी वाटली होती, आता काही वाटत नाही मला. आता खूप छान वाटतंय मला. आता आमचा नेक्स्ट ट्रेक तुम्हाला मी सांगतो. सिंधुदुर्ग. हो, सिंधुदुर्ग. आणि आम्ही जाणार आहे ते खडकवासल्या थ्रू. पहिल्या स्टॉप असणं आमचं असणार आहे की 500. बस रोहित भाऊंना विचारूया, त्यांचा आमच्यासोबत पहिलाच ट्रेक होता. तसं मला भारी वाटतंय, पण मी असा ट्रेक पहिल्यांदाच केला आहे. आधी केलेले आहेत 2-3 ट्रेक, पण असा ट्रेक कधी झाला नाही माझ्याकडून. हा एकदम ओके झाला.
यांच्याकडे काय याला विचारा तुम्ही काय याला प्रत्येक नाही Vlog केलं मध्ये- मस्त आहे. छोटा आहे पण चांगलं बघण्यासारखं खूप काही आहे आणि भारी वाटलाच. चला चला आता हा ब्लॉग मी इथेच एंड करतो कारण आता पुढचं काय दाखवण्यासारखं आहे नाही. तर चला भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आवडला असेल ब्लॉग तर लाईक कमेंट शेअर नक्की करा. चला बाय बाय गाईज.